हॅपी इव्हनिंग. कीप मुव्हिंग मुवमेंटच्या माध्यमातून आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत ज्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे आत ज्यांच्या झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद, आत ज्यांचा झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद. खरंच स्वतः आनंदी राहून इतरांच्या आयुष्यात आनंदाची बरसात करणाऱ्या आणि ज्या पर्वतारोही आहेत, गेली 35 वर्ष त्या पर्वतारोहण या क्षेत्रात त्यांनी खूप छान काम केलंय. गेल्या 21 वर्षापासून त्या आउटडोअर एज्युकेशन आणि अनुभवातून शिक्षण या क्षेत्रात वेगवेगळे वर्कशॉप्स घेतायत. NLP न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंगच्या त्या सर्टिफाईड मास्टर ट्रेनर आहेत. तर अशा छान व्यक्तिमत्वाला आज आपण भेटणार आहोत, गप्पा मारणार आहोत. मंजिरी ताई, पहिला प्रश्न, टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेशन या क्षेत्रात तुम्ही खूप भरीव कामगिरी केली, एक वेगळा ठसा निर्माण केलाय, तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगाल? शुअर. सो आपण जर टेली आणि पॅथी ही फ्रेज जर स्प्लिट केली तर टेलीचा अर्थ लॉंग डिस्टन्स, म्हणजे आपण कुठे कुठे टेलीचा वापर करतो. से टेलिफोन आहे, टेलिफोटो लेन्स असते. आजकालच्या जनरेशनला मे बी माहीत नसेल, पण आपल्या काळामध्ये टेलिग्रॅम्स असायची. सो टेली म्हणजे जे दूर अंतरांवरनं ट्रान्सफर होतं असं. आणि पॅथी हा एका ग्रीक वर्डवरनं आलाय, पॅथॉस. ह्याचा अर्थ आपले 5 सेन्सेस जे आहेत त्याच्यातनं येणारं इन्फॉर्मेशन हे आपण इमोशन्स, थॉट्स ह्याच्याने जे ट्रान्सफर होतं त्याला टेलिपॅथी असं म्हणतात. आणि जरी मॉडर्न एज्युकेशन सिस्टममध्ये ह्याचा फारसा म्हणजे विषय हा शिकवला जात नाही किंवा ह्याच्याबद्दल बोललं जात नाही, पण गर्भसंस्कार हा जो कॉन्सेप्ट आहे आपल्या कल्चरमध्ये हे टेलिपॅथीच आहे. म्हणजे आईच्या पोटामध्ये जेव्हा बाळ असतं तेव्हा जेव्हा आई त्याच्याशी बोलत असते आणि आपण त्याच्यावरती चांगले इम्प्रिंटिंग स्तोत्र ऐकतो, मंत्र ऐकतो, हे सगळं टेलिपॅथीच असतं. त्यामुळे आपण त्याच्याशी काही नवीन आहे असं नाही. फक्त आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये जर पहिल्यापासून शिकवलं असतं तर आपल्याला सगळ्यांनाच हा इंट्रोडक्शनची गरज नसती पडली की व्हॉट इज टेलिपॅथी असं. ॲनिमल कम्युनिकेशन तुम्ही जेव्हा करता तेव्हा न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग NLPचे काही टेक्निक्स तुम्ही वापरता का? बरेचसे. सो आपण कॉमन मॅनला पहिले NLP काय आहे हे एकदम नॅचरलमध्ये सांगते. सो न्यूरो लिंग्विस्टिक आणि प्रोग्रॅमिंग. न्यूरोचा अर्थ ब्रेन, लिंग्विस्टिक म्हणजे लँग्वेज, आणि प्रोग्रॅमिंग ह्याच्या निगडीत म्हणजे की स्पीक टू युअर ब्रेन इन द लँग्वेज इट अंडरस्टँड्स किंवा स्पीक टू समबडी एल्सेस ब्रेन इन द लँग्वेज इट अंडरस्टँड्स. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या मेंदूला नो हा शब्द अनेक वेळेला कळत नाही आणि आपण एखाद्या व्यक्तीला म्हणतो विसरू नकोस बरं का. म्हणजे जर नो नाही कळलं तर ह्याचा अर्थ तो व्यक्ती 400% विसरणार. पण लक्षात ठेवून कर हा जेव्हा आपण शब्द किंवा वाक्यरचना करतो ह्याचा अर्थ तो व्यक्ती लक्षात ठेवून गोष्टी करेल. सो NLP हे ह्युमन बिहेवियरमधलं खूपसं काम आहे. आणि टेलिपॅथी जेव्हा शिकवतो किंवा क्लायंट्स बरोबर जेव्हा काम करतो तेव्हा आपण कुठलाही नेचरचा एलिमेंट घेऊ, मग ते घरामधलं कुत्रा मांजर असेल किंवा एक वाईल्ड ॲनिमल आहे आणि एखादी खाण आहे जिला उकरून आपण त्यातनं काहीतरी काढतोय, ह्युमन्सला आपण बायपास करू शकत नाही. त्यामुळे माणसांबरोबर कसं चांगल्या प्रकारे वागून त्यांच्याकडनं सगळं करून घेणे किंवा त्यांच्यापर्यंत पेट्सचे विचार पोचवणे, ह्याच्याशी जेव्हा आपण ह्युमनशी कॉर्डिनेट करायला चांगलं शिकतो तेव्हा हा पाथ सोपा होतो. सो NLPचा एक पहिला उपयोग आहे की हाऊ टू रीच अन ऑडियन्स बेटर. दुसरं सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे जेव्हा टेलिपॅथी शिकवतो तेव्हा आपले 5 सेन्सेस बरोबर कसं काम करायचं, प्रत्येकाच्या भाषेतनं कुठला सेन्स स्ट्रॉंग आहे NLPचा खूपसा आहे. म्हणजे आपल्याला कोणाला आपल्याकडे बोलवायचं तर आपण इतर म्हणतो ऐक रे बाबा किंवा बघ रे बाबा किंवा इकडे ये, म्हणजे मग तो जास्त ऑडिटरी माणूस आहे का त्याला व्हिज्युअल जास्त स्ट्रॉंग आहे. सो मग शिकवताना सुद्धा जर एखादा व्यक्ती जास्त व्हिज्युअल असेल तर मग आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही प्राण्यांकडनं जेव्हा माहिती येते तेव्हा मे बी जास्त तुमच्या डोक्यात व्हिज्युअल्स दिसतील. तुम्ही जर जास्त अथलेटिक आहात आणि फिजिकली खूप वापरताय तर मे बी प्राण्याकडनं येणारं इन्फॉर्मेशन खूप फिजिकल असेल की चल रे बाबा मी तुला माझं घर दाखवतो. मग प्राणी आपल्याला हाताला धरून सगळीकडे चालवतो, बोलतो, मग ॲक्शन ओरिएंटेड सगळं सांगतो.
किंवा काही जणांचा हिअरिंग सेन्स खूप स्ट्रॉंग असतो. म्हणजे रेडिओवर गाणं लागल्या कोण सिंगर आहे काय हे ज्याला पटकन कळतं किंवा बोलताना एखाद्याचा आवाज ओळखतात. जर ऑडिटरी स्ट्रॉंग असेल तर मग मी शिकवताना पण त्यांना तेच सांगतो की प्राणी मे बी तुमच्याशी बोलत असेल तर मग त्याच्याकडे लक्ष द्या. म्हणजे तुम्ही चित्र शोधू नका डोक्यात जेव्हा ऐकू येत असेल. सो असा NLPचा शिकवायला आणि दुसरं क्लायंट्सवर काम करायला दोन्हीचा खूपसा चांगला वापर करतात. आज न्यूक्लिअर फॅमिली आहे, त्रिकोणी कुटुंबामध्ये पेटची गरज खूप जाणवतीये. तर तुम्हाला काय वाटतं ती खरंच आजची गरज आहे का किंवा त्याचे काय परिणाम होतील? नाईस, व्हेरी गुड क्वेश्चन. तर आता आपण असं बघूयात की आधी जेव्हा आपल्या जॉईंट फॅमिलीज होत्या तेव्हा प्रत्येक व्यक्ती फॅमिलीतल्या काही ना काहीतरी जॉब किंवा रोल करायचा. म्हणजे आजीचा आजोबांचा रोल होता असे गोष्टी सांगणे किंवा तुम्हाला सपोर्ट सिस्टम बनणे किंवा तुमच्यापर्यंत नॉलेज पोहोचवणे. आता आपलं सगळं आयुष्य ना आउटसोर्स करण्याचं झालेलं आहे की आपण भाजी सुद्धा घरी लोक कापत नाही, प्री कट भाजी ऑर्डर करून घरी येते. सो आपण मेंदू सुद्धा आपल्या फोनमध्ये आउटसोर्स केलाय. आपण जेव्हा लहान होते तेव्हा आपल्या लोकांचे नंबर असे पाठ होते. आता कोणाला तरी स्वतःचा नंबर सोडून दुसऱ्याचा विचारला, स्वतःच्या स्पाऊस किंवा पार्टनर आईबाबांचा, तरी वी विल हॅव टू थिंक 10 times, लेट मी ओपन माय फोन अँड लेट मी टेल यू. सो एक असं झालंय की आउटसोर्सिंग आपण खूप करायला लागलोय. दुसरं कारण जे आधीची आपल्याला सपोर्ट सिस्टम होती ना जॉईंट फॅमिलीमध्ये, आजी आजोबा असेल, काका काकू बहीण भाऊ बहीण, ते आता कमी झाल्यामुळे सपोर्ट सिस्टम इज द सेकंड नीड. सो दीज आर 2 नीड्स. त्याच्याने सर्वात छान कोण भरून काढतो तर तो पेट असतो. मग तो इतर लोकांच्या घरामध्ये कुत्रा असेल, मांजर असेल, पीपल हॅव द वियर्डेस्ट ॲनिमल्स विच डोंट इवन बिलॉंग इन 4 walls. खरं मांजर सुद्धा 4 भिंतीमध्ये डांबून ठेवण्याचा प्राणी नाही. फीलाईन्स आर ॲनिमल्स हू लव्ह टू हॅव टेरिटरी. पण किती मांजरी आहेत ज्या काही कंप्लेंट करत नाहीत, आनंदाने घरात असतात, सेईंग की ओके चल तुला सायकोलॉजिकल गरज आहे ना, तुला कोणीतरी तुझ्यावर नुसतं बसायला गरज आहे ना. म्हणजे जे लहानपणी मे बी एखादं मूल आजी आजोबाच्या मांडीवरती बसेल शांतपणे जस्ट फीलिंग अर्थ अँड ग्राउंड, तो प्राणी त्यांच्यासाठी ते करत असतो. सो ही गरज भरून काढणे आपली इमोशनल फिजिकल, हा प्राणी खूप जॉब करतो. त्यामुळे न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये दे आर प्लेइंग अ व्हेरी वायटल रोल. कित्येक कपल्स आहेत हू आर चुझिंग नॉट टू हॅव चिल्ड्रन. सो मेनी कपल्स हू से आय थिंक 1 child इज इनफ. मग जे सोशल प्रेशर येतं की अरे एकटा कसा राहणार, त्याला कोणीतरी पाहिजे, मग अजून एक मूलच्या ऐवजी गेट अ 4-legged ॲनिमल. सो असे हे आपले आयुष्यातले झालेल्या गॅप्स भरून काढायला प्राणी इतके सुंदर जॉब्स करतात. आणि ज्यांना उत्साह आहे, समज आहे, त्यांच्यासाठी मी अजून एक लेअर सांगते ह्याच्यात. आपल्या हिंदू धर्मामध्ये किंवा खूपशा आपल्या वेदांमध्ये पण लिहिलेलं आहे ऑफ हाऊ वी हॅव सोल कॉन्ट्रॅक्ट्स. म्हणजे एखादं सोल, एखादं आई वडील चूज करतं की हे माझे आई वडील, कारण मला ह्या जन्मामध्ये, कारण बिकॉज वी बिलीव्ह इन रिबर्थ, मला ह्या जन्मामध्ये हे लर्निंग्स मिळणार आहेत. तर सोल कॉन्ट्रॅक्टमध्ये आपले प्राणीसुद्धा आपल्याबरोबर असतात. त्यामुळे कित्येक लोकांच्या घरी आहे दे हॅव नो आयडिया वाय अ डॉग इज वॉक्ड इन, वाय अ कॅट हॅज वॉक्ड इन, पण ते एकमेकाला अडॉप्ट करतात. म्हणजे आपण प्राण्याला अडॉप्ट करत नाही खरं, किंवा आपण त्याला रेस्क्यू करत नाही, तो आपल्याला रेस्क्यू करत असतो. सो ॲक्च्युली आपले ॲनिमल्स सुद्धा आपल्या सोल कॉन्ट्रॅक्टमधला भाग असतात. सो न्यूक्लिअर असेल किंवा जॉईंट फॅमिली असेल, दे आर पार्ट अँड पार्सल ऑफ अस एनिमल. तुमच्या आठवणीतला एखादा ॲनिमल कम्युनिकेशनचा किस्सा एखादा? खूप आहेत, भन्नाट असतात. काय प्रकारचा तुम्हाला, कुठल्या स्पीशीचा असं मी विचारते, कुठल्या असं काही स्पीशी डोक्यात येत आहे का? किंवा हस्की डॉगचा. सो लेट मी चेक विच हस्की वॉन्ट्स टू कॉन्ट्रीब्यूट इन्फॉर्मेशन. ओके, सो एक हस्की कुत्रा होता ज्याची केस आली होती आणि तो जमिनीवरती असं जोरात पाय मारायचा. तर त्या फॅमिलीला वाटलं काहीतरी ह्याला होतंय, किंवा हस्कीज टेक्निकली जेव्हा बर्फात राहतात तेव्हा जमीन फोडून त्याच्यातनं मासे किंवा मग त्या बर्फात खेळणं, सो ते तो मिस करतोय का, मग ती फॅमिलीला खूप गिल्टी वाटत होतं. आणि मग त्यांनी एक व्हिडिओ पाठवला की हस्की असा ना परफेक्ट एखादा सोफा वगैरे शोधायचा घरामध्ये आणि बसून खणायचा. तर त्यांना परत तेच वाटलं की मे बी ना बिहेवियरल काहीतरी असेल की ही इज मिसिंग हिज हस्की रूट्स. पण ही वॉज अ 4th generation हस्की बॉर्न इन इंडिया.
त्यामुळे त्याचं सगळं रिअलाईन झालं आहे टू इंडियन टेम्परेचर्स वगैरे असं. मग जेव्हा आम्ही टेलिपॅथिकली त्याच्याशी बोललो तर युजली काय होतं की या केसेसमध्ये ना 3 प्रकारे इन्फॉर्मेशन आपल्याकडे येऊ शकतं म्हणजे ॲनिमलच्या बिहेवियरने. पहिलं ऑप्शन असतं की वेअर दे ॲक्ट लाईक अ मिरर फॉर द ह्युमन. म्हणजे लिटरली त्या ह्युमनच्या डोक्यात काहीतरी चाललेलं असतं, आयुष्यात चाललेलं असतं आणि तो प्राणी अक्षरशः एका आरशासारखं काम करतो. मग दुसरं पॉसिबिलिटी असते की ते व्हॅक्यूम क्लिनर सगळं ह्युमनमधलं शोषून घेतात. म्हणजे कित्येक फॅमिलीजला एक्सपिरियन्सेस आले आहेत की ते त्यांची तब्येत बरी होते आणि प्राण्याला तोच आजार होऊन तो प्राणी जातो किंवा त्यांचा आजार बरा होता आणि ते रिअलाइज अरे आता मला हिप दुखत होती, माय हिप इज फाईन, माय ॲनिमल्स हिप इज हर्टिंग. सो ऑप्शन 2 इज दे डू व्हॉट इज कॉल्ड टेकिंग ऑन, म्हणजे ते शोषून घेतात. आणि थर्ड पॉसिबिलिटी असते की ह्युमनशी काहीच नाही आहे निगडीत, ते स्वतःची जर्नी, मी काहीतरी खाल्लं, मला जेनेटिक प्रॉब्लेम आहे. सो थर्ड पॉसिबिलिटी. तर मी युजली प्राण्यांना जेव्हा प्रश्न विचारते की असं आणि मी नेहमी काय करते, माणसाने मला काही सांगितलं ना तरी माझा खरा विश्वास प्राण्यांवर असतो. कारण माणूस काहीतरी मसाला टाकणार, मग काहीतरी त्याच्यात ॲड करणार, बिकॉज ह्युमन्स आर सो अवेअर ऑफ हाऊ दे विल बी जज्ड. त्यामुळे खूप वेळेला असं काय म्हणायचं फॅब्रिकेटेड स्टोरीज पोचतात. तर काहीही फॅमिलीनी सांगितलं तर मी पहिले प्राण्याला विचारते की अरे तुझ्या ह्युमननी सांगितलं की तू असं करतो, खरंच करतोस का रे तू? तर तो हस्की म्हणला हो मी करतो आणि मी पूर्णपणे मान्य करतो. आणि मी 2च नाही 6 सोफाज मी डिस्ट्रॉय केलेले आहेत आतापर्यंत, 2 नाही, आय डिस्ट्रॉय 6. सो आय आस्क्ड देन आय टिपिकली गो इन अ व्हेरी सिक्वेन्शियल मॅनर आणि ह्या फॅमिलीला मी जनरली इन्व्हॉल्व करते इन अ कॉन्व्हर्सेशन विथ दी ॲनिमल. म्हणजे मी फक्त बोलते काहीतरी टाईप करून त्यांना पाठवलं असं नाही. समजा 1 तास दिलाय, तुमच्या घरचा ॲनिमल असेल तर देन आय डू अ 1 hour कॉल विथ यू अँड यू आर ऑल्सो आस्किंग युअर ॲनिमल क्वेश्चन्स विथ मी असं. तर मी त्याला विचारलं की तू मिरर करतोयस का रे, तू टेक ऑन करतोयस का रे, का तुझं स्वतःचं आहे? तो म्हणला नाही मी मिरर करतोय, हे माझं नाही. तर मी त्याला विचारलं मिरर म्हणजे काय करतोयस? तो म्हणला अगं या लॉकडाऊनमध्ये ना माझी आई दिवसभर फक्त बसते, काहीही दुसरं काम करत नाही, जुन्या गोष्टी उकरून काढते. सो हे जर आपण बघितलं इंग्लिशमध्ये आपण ज्याला म्हणतो त्याला मेटाफर्स. सो ॲनिमल्स स्पीक इन मेटाफर्स. तर तो म्हटला हे मी उकरत नाहीये, म्हणजे मी आहे 6 वर्षाचा, मी 6 वर्ष करत होतं का असं? तर नव्हतो करत. मी आत्ता का करतोय? का? कारण माझी आई जुनं काहीतरी बसून काढते. सो युजली आम्ही काय करतो जेव्हा असं प्राणी म्हणतो, मी फॅमिलीला सांगते की ही डॉग इज सेइंग दॅट यू आर डिगिंग अप ओल्ड थिंग्स. खरं आहे का? मग मी ह्युमनलाही विचारते. सो शी सेड येस, मला काहीही काम नव्हतं, आय वॉज विदाउट अ जॉब आणि जुन्या गोष्टी उकरत होते. तर मग मी त्या कुत्र्याला विचारलं की हे तू का मिरर करतोयस? कारण जर ते काही करत असतात ना तर ते ह्युमनला एक तर मेसेज पोहोचवायला आणि दुसरं त्या ह्युमनला बरं करण्याचा पण त्यांचा हेतू असतो. सो आय ऑलवेज से की ॲनिमल्सचा एम एकच आहे, टू हेल्प द ह्युमन बिकम अ बेटर व्हर्जन ऑफ देमसेल्व्स. म्हणजे मी काल होतो त्याच्यापासून आज आय नीड टू बिकम अ बेटर ह्युमन, वेदर इट मे बी स्मॉल चेंज इन माय लाईफ. तर आय ऑलवेज विल आस्क द ॲनिमल्स व्हॉट इज युअर गायडन्स फॉर युअर ह्युमन. की त्याच्याने एक तर का तू मिरर करतो, तुला काय पोचवायचं आहे आणि तुझा मेसेज काय आहे? तर त्यांनी सांगितलं माझी आई जेव्हा हे असं उकरत बसली जुन्या गोष्टी, केवढी ॲसिडिटी होतीये तिला, केवढी जुनी भांडणं तिने परत त्याला ठेवली लावली जुन्या भांडणांना, कोणी काहीतरी म्हटलेलं. तर म्हणे तिला सांग किती मेंदूचा असा वापर करू नकोस, इतकी छान तुझ्या टॅलेंट आहे, अशी शक्ती आहे. मग त्यांनी लिस्ट दिली की माझ्या आईमध्ये हे टॅलेंट्स आहेत. ती बाई म्हटली वा हेच माझं प्रोफेशन आहे, दिस इज व्हॉट इट इज. सो ते इमिजिएटली अक्सेप्ट व्हॉट देअर ॲनिमल इज टेलिंग देम. आणि हा जो स्पेसिफिक हस्की होता तो सगळ्यांना असं फॅन्टॅस्टिक ह्युमरनी सांगत होता. म्हणजे अशा भन्नाट गोष्टी दाखवत होता की बघ माझ्या आईने आता ना ह्या काकू बरोबर काहीतरी जुनं भांडण लावून दिलं किंवा असं केलं, तर तिला सांग ह्याच्याने तिलाच नाही पण सर्वांना त्रास होतोय. सो दिस इज व्हॉट शी नीड्स टू डू. सो दे विल ऑलवेज ब्रिंग अप अ प्रॉब्लेम ओनली बिकॉज दे नो द सोल्युशन फॉर इट. त्यामुळे आय कॉल इट व्हॉट इज कॉल्ड क्लोजिंग अ लूप. सो दे वॉन्ट टू टेल यू समथिंग, तर माहिती घ्या, त्यांच्याकडनं ॲडवाईस घ्या आणि मग लूप क्लोज करून त्या फॅमिलीच्या हाती ते इन्फॉर्मेशन द्यायचं असतं. सो हा एक हस्की म्हटला म्हणून एक किस्सा डोक्यामध्ये आला. आणि खूप फॅन्टॅस्टिक सेन्स ऑफ ह्युमर असतो प्राण्यांचा. आपण इंडियन ह्युमर आपली खरंच बॅड आहे पण मे वी कांट टेक जोक्स लाईटली किंवा आपण सगळं पर्सनली घेतो, खूप सिरियसली घेतो. आणि प्राणी इतके धमाल गोष्टी सांगत असतात काहीतरी कारण दे डोंट फिअर जजमेंट, दे डोंट फिअर व्हॉट विल पीपल थिंक अबाउट देम. ते काळं आणि पांढरं अशी त्यांची लाईफ असतं. आणि तुम्ही ॲव्हरेज माणूस बघा, आपण सगळे ग्रे शेडमध्ये जगत असतो. जे ऑथेंटिक लिव्हिंग इतकं कमी आहे, आपलं सगळं कन्स्ट्रक्टेड
सोशल मीडियावर काय म्हणतील, मग मला लाईक्स किती मिळाले, अशातच अडकलेलो होतो आपण. टू व्हॉट आय वॉन्ट, व्हॉट आर माय नीड्स. आणि पेट्सला असं काही घेणं देणं असतं, कोण काय म्हणते. कोणी घरी आलं तर तो लोळेल, मग तो काहीतरी कुठे जाऊन खाजवेल, त्या फॅमिलीलाच वाटतं अरे असं वागू नकोस. ते नियम तुमचे आहेत, माझ्यासाठी नाही आहेत. आणि तू सुद्धा अनेक वेळेला तुला पाहिजे तसं जगत नाही. मी जगतोय तर यू शुड ॲक्च्युली मिरर मी. सो दे टेल यू हाऊ टू मिरर देम टू बी मोर ऑथेंटिक. सो अशा खूप एव्हरी केस इज अ फन अँड अमेझिंग केस. सो या मस्त. हे कम्युनिकेट जेव्हा तुम्ही कनेक्ट होता तेव्हा बरोबर. इतके मायन्यूट डिटेल्स ते प्राणी तुम्हाला देतात. अगदी. तर मग ते तुमचं जे म्हणजे ती ग्राउंडिंग प्रोसेससाठी तुम्ही काय करता म्हणजे नाईस. सो पहिले तर आपण इथे खूप जगत असतो. आपलं सगळं फ्रंट लोडिंग इन्फॉर्मेशन आहे आणि ह्याचे खूप सायंटिफिकली प्रूव्हन सुद्धा आहे की दिस इज नॉट आवर रिअल ब्रेन. आवर रिअल ब्रेन इज इन आवर स्टमक विच इज आवर गट. आणि जर मिरर इमेजेस बघितले तर मेंदू आणि स्टमक जो आहे आपला ते आर ॲक्च्युली मिरर रिफ्लेक्शन्स ऑफ इच अदर. अँड देर आर दीज नर्व्स दॅट कनेक्ट द टू. सो इट्स कॉल्ड अ वॅसोवेगल रिस्पॉन्स ऑफ वेगस नर्व. तर पहिले तर गट फिलिंग जेव्हा येतं तेव्हा एक इंट्युटिव्ह काहीतरी येतं. लॉजिक न वापरता त्याला आय थिंक फर्स्ट थिंग वी जस्ट नीड टू फॉलो इट. आणि ऑलवेज आपण जेव्हा आपल्या गट फिलिंगला ओव्हरराईड करतो ना, आपण नंतर पछतावतो की नाही मला आता वाटलं होतं मी हे नव्हतं करायला पाहिजे होतं किंवा मी इथे नव्हतं जायला पाहिजे, ही सही नव्हती करायला पाहिजे और स्टिल थिंग्स लाईक दॅट. सो आय थिंक फर्स्ट थिंग इज जस्ट टू लिसन टू युअर गट फिलिंग मोर. सेकंड, टेक केअर ऑफ युअर गट अ लिटल बिट मोर. आपण कुठल्याही चांगल्या डॉक्टरकडे जेव्हा जातो आणि असे चांगला डॉक्टर इट इज नॉट समबडी हू इज डुईंग इट ऑन व्हॉट्सॲप, पण जो फिजिकली तपासतो अंगाला हात लावून, जे अजूनही आपल्या इंडियामध्ये आहे. बाहेरच्या खूप देशांमध्ये पेशंटच्या अंगाला हात लावायची तर परवानगीही नसते, नॉट म्हणजे प्री कोविडसुद्धा. तर एखादा चांगला डॉक्टर तुम्ही कुठलाही एलिमेंटसाठी जा, तो पहिला प्रश्न विचारतो हाऊ इज युअर गट हेल्थ, इज युअर मोशन फाईन, आर यू इटिंग फाईन, इज युअर वॉटर गुड. म्हणजे स्टमक हेल्थशी एवढ्या गोष्टी रिलेटेड आहेत. सो आय थिंक फॉलो युअर गट इन्स्टिंक्ट. सेकंड इम्पॉर्टंट, टेक केअर ऑफ युअर गट. आणि टेक केअर ऑफ अ गट इज नॉट ओनली इनटेक ऑफ फूड बट इनटेक ऑफ थॉट्स एज वेल. आपण काय कन्झ्युम करतो आज फोन्सवरती असेल, सोशल मीडियावरती असेल, दॅट इज प्रॉबब्ली मोर टॉक्सिक दॅन इटिंग अ बर्गर प्रॉबब्ली. सो टेकिंग केअर ऑफ आवर गट हेल्थ. थर्ड, सिम्पल गोष्टी असतात. आज अर्थिंग बेड्स आणि अर्थिंग वायर्स 33 आणि 50,000 रुपयाला ऑनलाईन विकले जात आहेत. भारतासारख्या ठिकाणी आपण जर पायातल्या चपला घालून अनवाणी चाललो तर देर इज नो बेटर अर्थिंग अँड ग्राउंडिंग ॲज वॉकिंग बेअरफूट. सो आय थिंक सिम्पल थिंग्स. आणि हे एक्सपेक्टेशन एका भारतीयकडनं करणं खूप प्रॅक्टिकल आहे की मला मातीच नाही आहे, मला चालताच येत नाही, इज इम्पॉसिबल टू बिलीव्ह. तुम्ही कुठेही बिल्डिंगमध्ये जरी राहत असाल तरी बिल्डिंगच्या खाली येऊन अक्षरशः 5 मिनटं कुठेतरी अनवाणी चाला. दॅट इज सम ऑफ द मोस्ट अमेझिंग अर्थिंग प्रोसेस. आणि फोर्थ इज अ व्हेरी प्रॅक्टिकल थिंग टू बी डन. खरं ह्युमन ना एक ओपन सर्किट आहे इलेक्ट्रिकली. म्हणजे आपण जेव्हा अर्थिंग किंवा ग्राउंडिंगचं बोलतो, प्लग पॉईंटमध्ये अर्थिंग वायर काय करत असते की एक्सेस एनर्जीला नलिफाय करते, राईट. आपण एक ओपन सर्किट आहे. आणि आपल्या सगळ्या मुद्रा बघा तुम्ही, योगातल्या असतील, डान्समधल्या असतील, दे आस्क यू टू क्लोज द सर्किट. म्हणजे हे असं करा. किंवा आपण प्रेयरसाठी सुद्धा हात जोडतो, कुठलाही धर्म असेल, दे आस्क यू टू जॉईन युअर हँड्स, विच मीन्स यू आर क्लोजिंग द सर्किट. आपण साधं सुखासनात बसतो, म्हणजे मांडी घालून असेल, वज्रासन असेल, काही असेल, यू आर क्रॉसिंग, विच मीन्स यू आर टचिंग वन लिम्ब टू दी अदर, यू आर क्लोजिंग अ सर्किट. आजकाल लोक जमिनीवरही बसत नाही, त्यामुळे मांडी घालण्याची सवय इतकी लोकांची गेलेली आहे. आपण जर सगळं आशेत सगळ्या वेळ बसलो तर हाऊ इज दॅट सर्किट गोइंग टू शट अँड क्लोज. सो मे बी सिटिंग ऑर क्रॉस लेगेड, जमिनीवर बसणं, योगा रादर दॅन जस्ट अ पोज की माझा फोटो किती छान येतोय, माझी किती फ्लेक्झिबिलिटी आहे. खरंच जर आपण ह्या छोट्या सिम्पल मुद्रांना, प्रत्येक नाडीसाठी, प्रत्येक एलिमेंट ऑफ नेचरसाठी मुद्रा आहेत. काही मुद्रा करायला टास्क टू क्लोज द रूम. सो इफ वी कॉन्शियसली डू दोज लिटल थिंग्स, खूप अर्थिंग अँड ग्राउंडिंगसाठी फरक पडतो. मग इट इज नॉट जस्ट मी, इट इज एनीबॉडी. ऑल ऑफ अस आर केपेबल ऑफ रिसिव्हिंग इन्फॉर्मेशन. कारण मग ते एक असं एक वेसेल आहे जे कंटिन्यू एम्प्टी करत राहिलो तर त्याच्यामध्ये आतमध्ये इन्फॉर्मेशन यायला जागा आहे. पण आपलंच सगळं भरलं असेल तर प्राण्याकडनं इन्फॉर्मेशन येणार कशी. सो दीज प्रोसेसेस हेल्प ग्रेटली इन दॅट. सो हे सिम्पल गोष्टी लोकांनी केल्या तर लाईफ विल बी व्हेरी सिम्पल अँड इझी. ॲनिमल कम्युनिकेटर म्हणून काम करताना तुम्हाला
स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये बदल झाल्याचं ते जाणवलं. व्हेरी गुड क्वेश्चन. हो, मी ॲनिमल कम्युनिकेशन चालू करण्याची आधीची मी होती आणि आता 12-13 वर्षानंतर जी आज मी आहे, खूप डिफरन्स आहे इन जस्ट रिस्पॉन्स रादर दॅन रिॲक्शन. ऑल्सो लर्निंग टू बी नॉन जजमेंटल, कारण कुठलाही प्राणी दुसऱ्या ह्युमनला जज करत नाही. कितीही कसाही माणूस असेल, म्हणजे कितीही उशिरा आला त्याचा ह्युमन घरी, तरी तो टेल वॅक करून आनंदाने बाबा आलास तू घरी. दे डोंट से यू आर रिच अँड पुअर अँड यू आर मोर एज्युकेटेड or लेस एज्युकेटेड, आर यू वेअरिंग डिझायनर क्लोथ्स or आर यू वेअरिंग सिम्पल क्लोथ्स. प्राणी जजच करत नाही. आपल्याला ह्युमन्स म्हणून हे शिकण्याची आय थिंक खूप गरज आहे. सो द वन थिंग आय मॅसिवली लर्न इज नॉट टू जज अनदर ह्युमन. दुसरी गोष्ट नॉट टू आय थिंक नॉट टू म्हणण्याच्या ऐवजी आपले जे डॉमिनंट इमोशन्स आहेत ह्युमन्सचे, ॲव्हरेज माणसाला जर आज विचारलं ऑन अ डेली स्केल व्हॉट आर युअर डॉमिनंट इमोशन्स, नेम 3. 9 out of 10 people will speak of anger, frustration, काही डिप्रेशन आजकालचा हॉट वर्ड आहे, or anything that's very negative and low vibration. So हे जे इमोशन्स आहेत, they're very low vibrational emotions that suck and pull you down, make you heavy rather than light. पण प्राण्यांना जर विचारलं व्हॉट इज युअर डॉमिनंट इमोशन, लव, फॉरगिव्हनेस, हॅपीनेस, काही कंप्लेंटच नसते. जे का जेवायला ते मी आनंदाने खाईन. So they are high vibrational, high frequency emotions. So if we consciously were to move ourselves to say, you know what, let me find at least 5 times in a day to be in those high vibrational emotions rather than the low ones that bog me down. High, खूप massive, consciously change. Third, what else? Let me check with my body and my mind what is some other learnings. खूप अवेअरनेसनी ऑथेंटिक लिव्हिंग. कारण आय थिंक आपण मगाशी पण बोललो तसं एक ऑथेंटिक सेल्फ असतो आणि कन्स्ट्रक्टेड सेल्फ असतो, आणि मोस्ट पीपल लिव्ह अ व्हेरी कन्स्ट्रक्टेड लाईफ. लोक काय म्हणतील, मी लोकांच्या प्रमाणे वागलं पाहिजे, इज अ कन्स्ट्रक्टेड सेल्फ अँड इट ॲक्च्युली ड्रेन्स यू आउट. म्हणजे लोकांच्या मोजमापामध्ये मी सारखी फिट होण्याच्या ऐवजी व्हॉट इज माय ऑथेंटिक सेल्फ आस्किंग मी टू डू, स्टार्ट टू रिअलाइज अँड ट्रस्ट दॅट. म्हणजे जसं आपण मगाशी उदाहरण घेतलं की प्राणी डझंट केअर कोण काय म्हणते, मला खाय झाली, आय वॉन्ट टू रोल इन फ्रंट ऑफ एव्हरीबडी, आय वॉन्ट टू पी ऑर आय पोप ऑर राईट नाव आय एम हंग्री, आय जस्ट हॅव टू गेट इट. हे ऑथेंटिक सेल्फ जगणं किंवा ह्या ऑथेंटिक सेल्फला पहिले ते अक्नॉलेज करणं, एम्ब्रेस करणं आणि लिव्ह बाय इट आर ॲस्पेक्ट्स. सो ह्या 2-3 गोष्टी डेफिनेटली फ्रॉम वेअर आय वॉज टू वेअर आय एम टुडे मॅसिव्ह शिफ्ट्स मेजॉरिटी मला माहितीच झालेली आहे. अजून पुढे या क्षेत्रात अजून कुठल्या प्रकारचं काम? सो ऑलरेडी ह्याच्यामध्ये बरंचसं चालू झालं आहे. 2-3 गोष्टी ह्याच्यात करतोय. म्हणजे फक्त ॲनिमल्स आणि काय म्हणूयात म्हणजे कॅट अँड डॉग ह्याच्यापर्यंत सीमित नाही आहे. सो आपण एखादी वास्तू असते ती सुद्धा आपल्याशी बोलते. सो हे टेलिपॅथिक कम्युनिकेशन हॅपन्स विथ एनिथिंग अँड एव्हरीथिंग अंडर द सन. सो फर्स्ट थिंग सिन्स आय मेन्शन वास्तू, एखादं घर आपण घेताना किंवा कोणाच्या घरी गेलो की आपल्याला वाटतं की हां, तेव्हा यू गो समवेअर असे नाही, मला काहीतरी अनइझी झालं तिथे. सो दॅट वास्तू ऑल्सो हॅज इट्स ओन कॉन्शियसनेस. सो खूप केसेस आता येत आहेत वेळ ज्यांची लँड विकली जात नाही आहे किंवा त्यांना लँड घ्यायची आहे, मग चूज करायचं आहे कुठल्याही, मग त्या लँडशी सुद्धा बोलतो, मग ती लँड पण सांगते. मग काही जणांच्याकडे ॲन्सेस्ट्रल लँड आलेली असते आणि कोण ग्रेट ग्रँडफादरने घेऊन ठेवली, त्यांना काही माहीत नाही त्याच्याबद्दल, ते राहतात अमेरिकेमध्ये, त्यांना मिळाली, आता मी ह्याची विल्हेवाट लावू की नको लावू. सो हे वास्तूशी रिलेटेड खूपशी कामं आहेत. दुसरी गोष्ट खूप सुंदर आहे की हिलिंगसाठी हिलिंग ऑफ द सेल्फ. सो यू कॅन ॲक्च्युली टॉक टू डिफरंट पार्ट्स ऑफ युअर ओन बॉडी. प्रत्येक आणि ह्याच्यावरती खूप सायंटिफिक ऑलरेडी रिसर्च झाला आहे. प्रत्येक ऑर्गनचं एक व्हायब्रेशन आहे आणि ते जेव्हा आउट ऑफ रिदम असतं तेव्हा तिथे काहीतरी प्रॉब्लेम्स होत असतात. तर मग यू कॅन ॲक्च्युली टॉक टू युअर ओन बॉडी, इन्क्रीज युअर कॉन्शियसनेस अँड अवेअरनेस ऑफ युअर ओन बॉडी. सो तशा खूप केसेस येत आहेत. थर्ड, नॉट जस्ट animals and humans in physical form, it is also those who have passed over on to the other side. कारण आपले ॲन्सेस्टर्स आपल्याला खूप गाईड करत असतात. ते तिसरं काम आहे. चौथं एक आम्ही आता बरंचसं कॉन्शियसनेसनी करतो आहे की आपला जो नेटिव्ह विजडम आहे आपल्या, म्हणजे ते आपलं वेदाज असतील किंवा पुराणांमधल्या लिहिलेल्या गोष्टी आहेत,
त्या जे कोणतरी फिरंग आपल्याला ट्रान्सलेट करून रिसायकल करून आपण ते कन्झ्युम करतोय, त्याच्याऐवजी जर आपणच आपल्या लँडमधला विजडम तो इव्हॅपोरेट व्हायच्या आधी जर कॅप्चर करू शकलो. कित्येक ट्राईब्स अजूनही आपल्या देशामध्ये आहेत, मग छत्तीसगड असेल, मध्य प्रदेश आहे, नॉर्थ ईस्टमध्ये आहेत, ज्या अजूनही ॲनिमिस्टिक बिलीफ्स फॉलो करतात. म्हणजे एलिमेंट्स ऑफ नेचर त्यांचा देव. मग एखादं झाड आहे जो त्यांचा बडा देव म्हणतात आणि त्या झाडाभोवती बसूनच सगळं होतं. त्यांचं नेक्स्ट जनरेशन हे कंटिन्यू नाही करणार आहे, कारण त्यांच्या हातात फोन आलेले आहेत आणि टेक्नॉलॉजी हॅज रीच. सो दे आर कनेक्टेड टू दी इंटरनेट, नॉट कनेक्टेड टू देअर ओन रूट्स. तर मग ते जितकं हाती लागतंय तितकं कॅप्चर करतोय की म्हणजे आता हे पुढच्या जनरेशनने जरी नाही कंटिन्यू केलं तरी हा आपल्या लँडमधला विजडम आहे, तो इट हॅज टू बी कॅप्चर्ड. त्यामुळे मग अशा लोकांना भेटून, तशी पुस्तकं वाचून किंवा आपल्या वेदांमध्ये म्हणजे उदाहरणार्थ ऋग्वेदामध्ये त्यांनी इतकं डिटेलमध्ये लिहिलेलं आहे की प्रत्येक नदीबद्दल जर बोलले ना तर तो नदी देव. मग डोंगराबद्दल एखादं स्तोत्र आहे तर ते त्या ह्याच्यामध्ये त्या 4 ओळींमध्ये तो डोंगर देव. ह्याचा अर्थ एव्हरी एलिमेंट इज टेकन ॲज गॉड. पृथ्वी सुद्धा आपण इतकं अब्यूज करतो फॉर आवर ओन नीड्स, बट दॅट ऑल्सो हॅज इट्स ओन कॉन्शियसनेस. आणि हे कुठेही बाहेर जायची गरज नाही आहे. एखाद्या फिरंगी आपल्याला त्या लास्ट शिकवलं पाहिजे. मे बी आपलेच इथे कित्येक गुरुजी आहेत, कित्येक जण डोंगरा जंगलात राहतात, त्यांच्याकडनं तो विजडम मिळाला. सो हे अजून एक सध्या काम चाललंय. जर पुस्तकाचा शेप आला तर बघू लेटर, पण आत्ता तरी ॲटलिस्ट वर्कशॉप्समध्ये किंवा ह्याच्यामध्ये हे आत्ता सध्या आहे. टेलिपॅथीचा अजून कुठे कुठे वापरू शकतो तर ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. खूप छान. म्हणजे आपण बघितलं की जेव्हा आपण या हृदयीचा त्या हृदयी संवाद होतो त्याच्यासाठी स्वतः त्या स्टेटमध्ये, आनंदाच्या स्टेटमध्ये असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि या प्रोसेसमध्ये आपण स्वतःचं काय म्हणतो त्याला व्यक्तिमत्व आपलं नकळत झळाळतं ॲक्च्युली. तर मुलाखतीच्या समारोपाकडे आपण आलो आहे आणि शुभेच्छा देऊया आपण सगळे मंजिरी ताईंना. जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे, जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे. भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून कळू दे. शिखर यशाची सर तुम्ही करावी, शिखर यशाची सर तुम्ही करावी. मागे वळून पाहता शुभेच्छा आमची स्मरावी. तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे, तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे. आयुष्यात तुम्हाला अगदी तुम्हाला सगळं हवं तसं मिळू दे. तुम्ही तुमचा वेळ दिलात त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझं आभार. आणि हे जे तुम्ही म्हटलात त्याच्यासाठी तुमच्यासाठी पण ह्या गोष्टीला तथास्तु होऊ दे. थँक्यू सो मच.